नमस्कार, मी अक्षय. एडियनच्या सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाचा समावेश, मंत्री अतुल सावे यांचं प्रतिपादन. भांबरवाडी परिसरात मुलाची शिकार करणाऱ्या बिबट्या, वन विभागाकडून जेरबंद, शासनाकडून मृत ऋषिकेशच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर. तर प्राणी संग्रहालयातील बिबट्याला हाताने गोंजारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. परिसरात खळबळ, मनपा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. आता बघूया सविस्तर बातम्या. कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथे 26 जून रोजी नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वन विभागाने त्या बिबट्यास जेरबंद केले असून शासनाने मृत ऋषिकेशच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. कन्नड तालुक्यातील भांबरवाडी गावातील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात एक 15 वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती. या तरुणावर बिबट्याने हल्ला करत त्याला आश्रमाजवळ असलेल्या नाल्यात फरफटत नेऊन ठार केलं होतं. दरम्यान तेव्हापासून वन विभागाची नजर रेस्क्यू टीम भांबरवाडीमध्ये दाखल होऊन वन विभाग कामाला लागलं होतं. त्या नरभक्षक झालेल्या बिबट्याचा शोध सुरू होता. वन विभागाकडून बिबट्याचं सर्च ऑपरेशन सुरू असताना रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वन विभागाने त्या बिबट्यास जेरबंद करण्यात यश मिळवलंय. सदर नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात कैद केल्यानंतर तो बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान शासनाने मृत ऋषिकेशच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर केली असून ती शासकीय औपचारिकता पूर्ण करून देण्यात येणार आहे. एकीकडे कन्नड तालुक्यात नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई पार पडली असता दुसरीकडे या घटनेच्या विपरीत एक घटना सिद्धार्थ उद्यानात घडली आहे. प्राणी संग्रहालयातील बिबट्याला शाळकरी मुले गोंजारत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात असलेले प्राणी संग्रहालय हे मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. तेथे पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह मराठवाड्यातून नागरिक येथे येतात. शाळा महाविद्यालयांच्या सहलीही या ठिकाणी नियमित येतात. अशीच एक सहल शनिवारी आली असता एक खळबळजनक घटना घडतानाचा व्हिडिओ समोर आलाय. सहलीत सहभागी झालेले मुले प्राणी संग्रहालयातील बिबट्याला हात लावून गोंजारण्याचा प्रयत्न करीत असतानाचा हा व्हिडिओ कैद झालाय. सदर व्हिडिओमधील बिबट्या देखील त्या मुलांना शांतपणे प्रतिसाद देत असतानाचं व्हिडिओमध्ये दिसतंय. मुले सुरक्षा जाळीमधून आत हात घालून त्या बिबट्याला गोंजारत आहेत. तर ह्या प्राणी संग्रहालयासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या मोठी आहे. असे असताना प्राणी संग्रहालयात पाहण्यासाठी येणारे नागरिक बिबट्यासारख्या प्राण्याला हात कसे लावू शकतात, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयामध्ये महानगरपालिकेच्या गलथान कारभाराची प्रचिती येत असून याकडे खुद्द प्रशासक तथा आयुक्त जय श्रीकांत यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. राज्याचा अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. तुम्ही सांगताय अर्थसंकल्प चांगला झाला आहे, त्यासोबतच चांगल्या योजना पण आल्या आहेत, ज्या आतापर्यंत कधी आल्या नव्हत्या. आता विरोधी पक्ष नेत्यांचं मत असं आहे की तुम्ही ज्या योजना आणल्यात त्याचं उदाहरण असं आहे की भीक नको पण पुत्र आवरा, खिशातने दानात बाजीराव म्हणा, असा अर्थसंकल्प या सरकारचा. कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, मागच्या 10 वर्षाचे तुम्ही अर्थसंकल्प बघून घ्या. आज जनतेसाठी एवढे, म्हणजे सरकार आमचं पण त्यावेळेस होतं, 5 वर्ष होतं, आत्ताही 2 वर्षापासून आम्ही अर्थसंकल्प मान्य देवेंद्रजींनी पण दिला. पण ह्यावेळेस कॉमन मॅन म्हणजे त्या वारकऱ्यांचा विचार केलेला आहे, आज महिला भगिनींचा विचार केलेला आहे, शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे, प्रत्येक जो घटक आहे, कामगार आहे त्याचा केला आहे. प्रत्येक घटकाच्या व्यक्तीचा विचार ह्या बजेटमध्ये केलेला आहे. तुम्ही काढा तो विषय, मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर मी तुम्हाला सांगेन यस या हेडमध्ये इकडे आम्ही पैशाचं प्रोव्हिजन केलं आहे, या हेडमध्ये इकडे पैशाचं प्रोव्हिजन, असं कुठलाही हेड नाही की ज्याच्यामध्ये पैशाचं प्रोव्हिजन केलं गेलं नाही. आपले नॅशनल हायवेच्या एवढेच काम, आज एवढे कामं चालू आहेत. आता ऑलरेडी आपला सोलापूर धुळे झाला, आता पुणे हे तो पण होतो आहे, संभाजीनगर पुणे ऑलरेडी त्याचं डिमार्केशन झालेलं आहे, लँड ॲक्विजिशन पुण्यापासून सुरू झालेलं आहे. असे अनेक रस्ते, आता जालना नांदेड होतो आहे ऑलरेडी. हे सगळे नॅशनल हायवेच्या ह्याच्यात आहेत ना, ते आपल्या
स्टेट बजेटमध्ये नाही आहेत, हे नॅशनल हायवेमध्ये घेतलेले आहेत सगळे. आणि ऑलरेडी आता तुम्ही बघत असाल मराठवाड्यात पूर्वी इकडून परभणीला जायला 5 तास लागायचे, आता तुम्ही 2.5 तासात परभणीला जातात. तुम्ही पूर्वी सोलापूरला जायला इकडून 8 तास लागायचे, आता इकडून 4 तासात तुम्ही सोलापूरला जातात. की एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदानाची टक्केवारी आम्हाला जी मागच्या वेळेस मिळाली होती त्याच्यापेक्षा फक्त 1.5% मतं कमी पडलेली आहे. ओव्हरऑल ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं जे डिव्हिजन ऑफ वोट्स व्हायचं ते झालं नाही. त्यांना 1 गठ्ठा मतं मिळाली, त्याच्यामुळे ते आलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आमची मतं कशी अजून वाढवता येतील. जसं बघायला गेलं तर आमच्यात आणि त्यांच्यात 1.5% मताचा फरक आहे, खूप मोठा फरक नाही आहे. तुम्ही क्वांटम ऑफ वोट्स जर काढला तर 1.5% फरक आहे. मराठा मोठा भाऊ, ओबीसी छोटा भाऊ तसंच मुसलमान देखील 4थ्या नंबरचा भाऊ आहे असं म्हणत आरक्षणाबाबत गोड बातमी मिळणार असल्याचं भाकीत अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. मला एक कळत नाही का मनोज जरांगे पाटील साहेबाचा स्वागत करणे, त्यांचा अभिनंदनाचा ठराव मुसलमानांनी घेणं हे पाप आहे का? आणि हा गुन्हा असेल तर मी रोज करल आणि जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन करल असं नाही. त्यांनी आमच्या समाजाच्या बद्दल चांगल्या भावना जरांगे पाटील साहेबांनी व्यक्त केल्या. आम्ही त्यांचा सत्कार केला, स्वागत केला. दुसऱ्याचा पोट दुखण्याचा खडकूछाप लोक टकटक करू लागले, त्यांचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये. मी स्पष्ट बोलू लागलो, खडकूछाप असं नाही. एक लक्षात घ्या पत्रकार महोदय, ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मी जरांगे पाटलांचा आमच्या समाजातर्फे जो आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये अभिनंदनाचा ठराव केला त्याला मी आजही छाती ठोकपणाने बोलतो. आणि जरांगे पाटील साहेबांचा ठराव घेण्यामध्ये कोणाचा पोट दुखत असेल तर त्यांनी माझ्यासमोर मैदानमध्ये यावं. टीका करणारे तेच तर खडखड करतात, चिल्लरले खडखड करतात. हे पहा, जरांगे साहेब हे बी एक राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहे. आता लोकांना काही वाटत असेल पण ते बी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांच्या एक आवाजवर लाखो लोक जमा होतात. लाखो मिनी जमा केले नाही, एकच मिनिट, लाखो लोक जमा होतात. मग त्या लाखो लोकांमध्ये त्यांचं अभिनंदन होतो, टाळ्या वाजवतो. त्याला कोणी नाही, सत्तार काहून बोलला? अरे वा, मी जबाबदारी नाही दादा. हे शब्द जो आहे ना, लोक त्याचा चुकीचा अर्थ का आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला समाजाच्या भावना कळवल्या. उच्च न्यायालयाचा जो निर्णय झाला होता तोही एज्युकेशनच्या बाबतीत कळवलं. आणि त्याच्यावर बी त्यांनी निर्णय देताना मी अजून एक शब्द बोललो, आताही बोलतो तुमच्या समोर, का ज्या वेळेस निजाम सरकार होती त्यावेळेस बी आम्हाला इतका निधी नाही मिळाला जितका निधी शिंदे सरकारने देवेंद्रजीने आम्हाला अजितदादांनी दिला. याचाही तुलनात्मक आपण अभ्यास करा ना, का राज्याला ज्या वेळेस मुस्लिम समाजाला न्याय देताना हे सरकार हिंदुत्ववादी आहे, मी त्याला मानतोय की हिंदुत्ववादी आहे, त्याच्यामध्ये कोणाला बोलायला शंका नाही. परंतु त्यांनी आमच्या समाजावर भी अन्याय केला नाही, याच्यासाठी मी त्यांचा अभिनंदनाचा ठराव तिथे भी घेतला. आरक्षण का निर्णय हुआ क्या आपकी सत्ता साहब? आपकी सत्ता जब तक है निर्णय हो सकता क्या? निर्णय अपेक्षा रखना, पत्थर उछालना पड़ता है, आसमान को छेद होएगा उसकी परवाह नहीं करते हम. लेकिन हमने जो मांगनी करे वो मांगनी हमारी है और वो होगी और उसको आगे न्याय मिलेगा, ये हमारी अपेक्षा है. मैं जो समाज में है, हर समाज को अपने अपने समाज का स्वाभिमान रहता है, लेकिन उसके संगात बाकी के समाज का भी सम्मान करना पड़ता है और वो सम्मान के संगात करने की हमारी अपेक्षा है. मैंने वहाँ बताया आपको कि 1 नंबर का हिंदू भाई हमारा बड़ा भाई है, उसके बाद में दलित भाई 2 नंबर पे, आदिवासी भाई 3 नंबर पे, हम 4थे नंबर पे. हमको न्याय देना चाहिए और वो न्याय के बारे में मांग रहे हैं हम सरकार से. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS,
MSc, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने 7 जुलै रोजी शहरात शिवसंकल्प मेळावा आयोजित केला असून यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. संभाजीनगरात 7 जुलै रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिवशी या जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचा एक शिवसंकल्प मेळावा, एक शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार अशी टॅगलाईन घेऊन आयोजन करण्यात आलेलं आहे. तसं हे कार्यकर्त्यांचं एक प्रशिक्षण शिबिर पद्धतीचा हा मेळावा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन, काही तांत्रिक मार्गदर्शन, काही राजकीय मार्गदर्शन या मेळाव्यातून होणार आहे. आणि मला असं वाटतं लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी जानेवारी महिन्यातच दौऱ्याला सुरुवात केली होती आणि या महाराष्ट्रात जवळपास 104 सभा लोकसभा होईपर्यंत, लोकसभेच्या प्रचार थांबेपर्यंत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या झाल्या होत्या. वाटतं त्याच धर्तीवर सुरुवात संभाजीनगरातून 7 जुलैला होते. याच्यात या जिल्ह्यातले किमान 5000च्या वर शिवसैनिक सहभागी होतील आणि मला असं वाटतं ज्या घटना घडल्या संभाजीनगरात त्या विसरून एक संकल्प पुन्हा या संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसैनिक करणार आहे. मागच्या वेळेस आम्ही 6 जागा जिंकल्या होत्या विधानसभेच्या. दुर्दैवानं 5 जणांनी त्याच्यातल्या गद्दारी केली. त्या सगळ्याच्या सगळ्या जागेवर पुन्हा एकदा शिवसेना निवडून आणण्याचा संकल्प आम्ही या मेळाव्यात करणार आहोत. डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन व कालकथित मोतीराम दुथडे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आयोजित धम्म संस्कार शिबिराचं उद्घाटन हर्ष उल्हासाने संपन्न झालं असून सदर शिबिर दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी घेण्यात येणार आहे. समाजामध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभाव रुजवून एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन या कालकथित मोतीराम दुथडे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने सर्व मुला-मुलींसाठी निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. बौद्ध धम्माचा प्रसार व आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी दर शनिवार आणि रविवारला निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिर घेतला जातोय. या शिबिराचे उद्घाटन दिनांक 29 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मातोश्री पार्वती मोतीराम दुथडे यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी पूज्य भदंत चंद्रबोधी थेरो यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झालाय. कार्यक्रमाचं प्रास्ताविक धम्म शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर प्रमोद दुथडे यांनी केलंय, तर साहित्यिक प्राध्यापक देवानंद पवार यांनी मार्गदर्शन केलं. दिलीप पंडित यांनी सूत्रसंचालन केलंय, तर आभार संजय वाघमारे यांनी केलंय. कार्यक्रमाला 30 शिबिरार्थीसह डॉक्टर अविनाश सोनवणे, अमित गणगाव, विशाल खंडागळे, जितेंद्र आदमाने, गौतम घागरे, गौरव पंडित, नीता चव्हाण, प्रभाकर भवरे, शांता गायकवाड, कमल अवचार आदी उपस्थित होते. सोनखेडा गावात स्मशानभूमी लगत असलेली शौचालयाची लेआउटची टाकी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी
तहसील कार्यालयासमोर संतोष लाटे याचं बेमुदत उपोषण केलं असून दरम्यान प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आलंय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलताबाद यांचा रिपोर्ट. दिनांक 24/6/2000 पासून तहसील कार्यालयासमोर आमर उपोषणाला बसलो आहे. आजचा 4था दिवस आहे, तरी शासनाने अशी ठोस भूमिका काही घेतलेली नाहीये. सोनखेडा गावामध्ये गावचे सरपंच ओबीसी असल्यामुळं सोनखेडा गावचं जातीयता तेढ निर्माण करण्याचं काम हे सोनखेडा गावचे ग्रामसेवक आणि सरपंच व संबंधित अधिकारी करीत आहे. त्या मराठा मशानभूमीमध्ये गावचे सार्वजनिक मशानभूमी नसून गावची मराठा मशानभूमी आहे. आमच्या मराठा मशानभूमीमध्ये आमच्या मराठा समाजाचे हेतू पुरस्कार ओबीसी सरपंचांना या भावनेशी खेळ खेळलेला आहे आणि 4-6 महिन्यापासून मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करीत आहे. मला मागे उपोषण केलं होतं, त्यांनी 90 दिवसाचा टायमिंग त्यांनी घेतला होता. मी 90 दिवसाचा टायमिंग देऊन सुद्धा ते काम अपूर्ण झालेलं आहे. तरी ग्रामसेवक आणि सरपंच हे मराठा हे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मोमेडियन समाजाच्या पण त्याच्यामध्ये जे घाण टेक्चरची तिथं येत आहे, शौचालयाची सगळे घाण येत आहे. तरी जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहकार्य करावं, या उपोषणस्थळी भेट द्यावी. खुलताबाद तालुक्यातील वीरगाव येथे मातंग समाजाच्या शेतजमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आलं. दरम्यान प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आलंय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे यांचा रिपोर्ट. आज खुलताबाद तहसील समोर पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आमरण उपोषणासाठी विरमगावचे पांडुरंग भालेराव हे आमरण उपोषणाला बसले आहेत. विरमगाव या ठिकाणी मातंग समाजाची स्मशानभूमी 2.5 एकर 1 गुंठ्यामध्ये जिची सरकार दरबारी नोंद आहे, परंतु गावातील काही जातीवादी माणसाने त्या जमिनीवर अतिक्रमण करून तिथं शेतीचा उपयोग करून त्या ठिकाणी ते कसून खात आहे. हा दलित मागासवर होणारा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फुटावी व पांडुरंग भालेराव यांना न्याय मिळावा यासाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, व्हेरॅक फाउंडेशन, इकोत्सव व ग्रामपंचायत जटवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने खामनदी पुनरुज्जीवीकरण अभियानाअंतर्गत येथे स्वच्छता रॅली मोठ्या उत्साहात पार पडली आहे. बघूया याविषयीचा सविस्तर अहवाल. शहरातील ऐतिहासिक खामनदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील स्वच्छता, पंचायत, MRIDCA विभाग, व्हेरॅक फाउंडेशन, इकोत्सव तसेच नदीकाठावरील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेसह नदीचं खोलीकरण, रुंदीकरण, पिचिंग, वृक्षारोपण व सुशोभीकरणाचं काम करण्यात येणार आहे. सदर काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांच्या देखरेखीखाली जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सर्व ग्रामपंचायतीमध्ये काम सुरू असून जटवाडा येथे आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत असून गावामध्ये दर सोमवारी सुका कचरा संकलन केला जातोय. नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जटवाडा येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृतीपर गावातील प्रमुख रस्त्यांवरून स्वच्छता रॅली घेण्यात आली. हम सबने ठाना है, जटवाडा स्वच्छ बनाना है. ऐका ताई ऐका काकू, सुका कचरा उघड्यावर नका टाकू. आपला कचरा आपली जबाबदारी, सुका कचरा द्या दर सोमवारी, अशा विविध घोषणांनी परिसर दुमदमून टाकत सर्व गावकरी प्रवासी यांचं लक्ष वेधून घेतलंय. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका खरात, शिरसाट, सरदार, पांडे, चव्हाण, उर्दू माध्यमाच्या शेख, वसीम तर आदींनी रॅलीसाठी सहकार्य केलं. रॅलीमध्ये जवळपास 90 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी इकोत्सव प्रतिनिधी शिवाजी दामेदोरे व मल्हारी पंडित यांनी विद्यार्थ्यांसमवेत जनजागृती केली. हे विशेष. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाचा समावेश, मंत्री अतुल सावे यांचं प्रतिपादन.
भांबरवाडी परिसरात मुलाची शिकार करणाऱ्या बिबट्या वन विभागाकडून जेरबंद. शासनाकडून मृत ऋषिकेशच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर. तर प्राणी संग्रहालयातील बिबट्याला हाताने गोंजारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. परिसरात खळबळ. मनपा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.